लाडकी बहीण योजनेची रकमेमध्ये वाढ होणार का, अशी महत्वपूर्ण अपडेट आता समोर येत आहे. हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार समितीचा जो अहवाल आहे, तर तो अहवाल समोर आलेला असून आणि या अहवालाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे, तर ती रक्कम वाढवली जाणार का, अशी बातमी आता समोर येत आहे. तर पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचा काय निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत आलेला आहे, त्याचबरोबर तुमची लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार का, तेही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अनेक नामांकित अर्थतज्ञांकडून आक्षेप नोंदवला गेला, तरी या योजनेचा उघड समर्थन करणारे आणि यामुळे महिलांची बचत आणि कुटुंबावरील खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगणारे मत खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समिती सोमवार व्यक्त केले. इतकेच नव्हे तर वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यात जमा होणारी सध्याची 1500 रुपयाची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचे मूल्यमापन करावे आणि त्यात बदल केले जावे, असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटला आहे. लाडक्या बहिणींनो, विविध राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनांचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेत वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटले आहे. या अहवालात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशामधील सुभद्रा योजना या प्रामुख्याने दोन मोठ्या योजनेचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या मासिक खर्चात अनुक्रमे 46% आणि 28% वाढ झाली आहे. महिलांच्या हातात पैसे आल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारली असून त्यांच्या खर्चात ताण कमी झाला आहे. महाराष्ट्रात अशा पुरुष नातेवाईकांच्या बँकेतील शिल्लकीमध्येही 23% वाढ तर खर्चात 49% घट नोंदवता आली आहे. लाडक्या बहिणींनो, महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली असून लाभार्थी महिलांकडून UPIचा वापर वेगाने वाढला आहे. या पैशांचा वापर प्रामुख्याने जीवनशैली सुधारणे, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक आणि आरोग्याविषयी खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक सल्लागार समिती असते, तर ती समितीने हा अहवाल दिलेला आहे. एकूण लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिलांमध्ये जी ग्रोथ आहे किंवा जो विकास आहे, तर आर्थिक विकास महिलांचा झालेला आहे, असा स्पष्ट या समितीच्या अहवालमधून आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची रकमेमध्ये वाढ व्हायला पाहिजे असा प्रश्न उठत आहे. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय निर्णय घेतं याची अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा.